मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, 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 निवृत्ती ज्ञानदेव सोपान माऊली जगाची, माऊली समूर्ती विठ्ठलाची. संत तुकाराम महाराजांच्या पावनभूमीत खरं जर ही शेती टोकन पद्धतीने आम्ही इथं कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना टोकन पद्धतीने करायला सांगतो. टोकन पद्धत करण्यापूर्वी आम्ही कृषी विभागाच्या वेळोवेळी इथे प्रशिक्षण घेतले. त्यामध्ये बीज प्रक्रिया असेल किंवा घरगुती सोयाबीन वापरायचं, त्याची उगवण क्षमता कशी घ्यायची, इथपासून आमची पूर्व तयारी झालेली आहे. आता याच्यामध्ये देहूमध्ये जवळजवळ 80% लोकांनी टोकन पद्धतीने सोयाबीन केले. टोकन पद्धत का करावी? टोकन पद्धतीने हेक्टरी तुमचं 35 किलोच फक्त बियाणं लागतं. जर आपण साध्या पद्धतीने पेरणी केली तर 75 किलो पर्यंत आपल्याला सीड रेट पडतो. परंतु टोकन पद्धतीने केले तर बियाण्याची बचत होते. प्रसंगी जर पावसाने ओढ दिली तर तुम्हाला पाणी देण्याची सोय पिकाच्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत किंवा फुलांच्या अवस्थेत तुम्हाला पाणी देण्याची सोय देता येते सरीवर टोकन केल्यामुळे. आणि त्याचा सगळ्याचा सारांश म्हणजे तुमच्या उत्पन्नामध्ये 1.5 पट वाढ होते. त्यामुळे आमच्या देहूमध्ये आणि परिसरातील गावातील शेतकऱ्यांनी टोकन पद्धतीचा खऱ्या अर्थाने चांगला अवलंब केलाय. टोकन सोबत बीबीएफ तंत्रज्ञान पण शेतकऱ्यांनी अवलंब केलाय. मी शेतकऱ्यांना एकच सांगू इच्छिते की आवाहन करते आमच्या तालुक्यातल्या किंवा इतर शेतकरी बांधवांना की सोयाबीनची टोकन पद्धतीने किंवा बीबीएफ यंत्राने पेरणी केली तर उत्पादनामध्ये निश्चितच वाढ होणार आहे. मी जयश्री पाडेकर, कृषी सहाय्यक, देहू. आम्ही जगद्गुरु शकदराम संत तुकाराम महाराजांच्या नगरीत आहोत. आम्हाला पांडुरंग पालखीला जायचंय म्हणून आम्ही शेतीची कामे लगबग उरकून घेतो. सोयाबीनची लागवड करून पाऊस कमी असल्यामुळे आम्ही पटकन उरकून घेतो. नंतर आम्हाला पालखीला जायचं आहे 29 तारखेला. आणि पांडुरंगाला एवढं साकडं घालणार की यंदा पाऊस जास्त पडू दे, पिकं चांगली येऊ दे आणि शेतकऱ्यांना सुख लागू दे. नाव सांगा. नंदा विठ्ठल काळोखे. आहे पण पावसाचं प्रमाण फार कमी आहे आणि पालखीच्या लगबगीमुळं शेत पूर्ण करूनच वारीला जाणं हे गरजेचं आहे. त्यासाठी पेरणीची लगबग करून 4 दिवसाच्या 29 तारखेच्या पालखी प्रस्थानात आम्ही रवाना होणार आहोत. पांडुरंगाची चरणी साकडं असं घालणार आहे की पाऊस भरपूर पडू दे, शेतकऱ्यांचं कल्याण होऊ दे. विठ्ठल रामभाऊ काळोखे.